मुलींनो, आज आपण वृत्त म्हणजे काय आणि अक्षरगण वृत्त म्हणजे काय हे बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये वृत्त म्हणजे काय, यती कशाला म्हणतात हे आपण बघितलेलंच आहे. आठवतं ना? वृत्त म्हणजे काय की काही अक्षरे लघु असतात, काही अक्षरे दीर्घ असतात. तर कवितेच्या चरणामध्ये म्हणजे कवितेच्या ओळीमध्ये या ह्रस्व दीर्घ अक्षरांचा जो विशिष्ट क्रम असतो त्यालाच वृत्त असे म्हणतात. आणि यतिस्थान म्हणजे कवितेची ओळ म्हणताना जेव्हा आपण चालीमध्ये कविता म्हणतो तेव्हा एखाद्या अक्षरावर थांबतो त्याला यतिस्थान असे म्हणतात. जसे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा असे म्हणतो, तर एका विशिष्ट अक्षरावर आपण थांबतो त्याला यती असे म्हणतात. तर वृत्ताचे 3 असे प्रकार आहेत. कोणकोणते 3 प्रकार आहेत? एक अक्षरगण वृत्त आहे, मात्रात्मक वृत्त आहे आणि छंद वृत्त आहे. तर त्यापैकी आज अक्षरगण वृत्त म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर अक्षरगण वृत्त, अक्षर माहिती आहे तुम्हाला, आणि गण म्हणजे अक्षर मोजण्याचे जे माप आहे त्याला गण असे म्हणतात. तर अक्षरगण वृत्तामध्ये अक्षरांची संख्या किती आहे याला महत्त्व असतं. अक्षरगण वृत्तामध्ये अक्षरांची संख्या ठराविकच असते, म्हणजे ठरवून दिलेली असते. आणि त्याप्रमाणे अक्षरांचा जो लघुक्रम असतो, लघुक्रम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लघु गुरुक्रम त्यालाच आपण लघुक्रम असे म्हणतो, तर तो देखील ठराविकच असतो. म्हणजेच आपण अक्षरगण वृत्ताची व्याख्या कशी करूया बघा. ज्या वृत्तातील अक्षरांची संख्या ठराविक असते व त्या अक्षरांचा लघु गुरुक्रमही ठराविकच असतो त्या वृत्तांना अक्षरगण वृत्त असे म्हणतात. अक्षरगण वृत्तामध्ये आपल्याला गण निश्चित करावे लागतो. मराठीमध्ये मूलभूत गण 8 प्रकारचे आहेत. तर गण निश्चित करताना तुम्हाला काही संकल्पना म्हणा किंवा काही नियम लक्षात ठेवायचे. पहिलं बघा की चरणातील 3 अक्षरांचे मिळून गण बनतात. म्हणजे चरणातील म्हणजे पद्याची जी ओळ आहे तर त्या ओळीमध्ये जितकेही अक्षरे असतील तर त्या अक्षरांमधून 3 अक्षरांचा एक गट करायचा असतो. त्यानंतर उर्वरित प्रत्येक अक्षरांचा स्वतंत्र गण असतो. समजा 3 अक्षरांचा गट करून काही 2च अक्षरे असली, 3 नसेल, 2च अक्षरे असेल उरलेली, तर त्याचा पण एक स्वतंत्र गण होणार. समजा एकच अक्षर उरलेलं असेल तर त्याचा पण एक स्वतंत्र गण होणार. आता मराठीत एकूण 8 गण आहेत. य, र, त, न, भ, ज, स, म. हे ज्याला आपण आद्याक्षरावरून नावं ठेवलेले आहेत गणाचे. तर य गण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा य गण म्हणजे यमाचा गण. र राधिका, त ताराप, न नमन, भ भास्कर, ज जनास, स समरा आणि म मानव. तर या प्रत्येक गणाच्या आरंभीच्या अक्षरापासून गणाचे नाव घेण्यात आलेले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता मराठीमध्ये 8 गण कोणकोणते आहेत तर त्यांचा लघु गुरुक्रम आणि संकेत खूण काय आहे हे आपण बघूया. पहिला गण आहे य गण. य गणाचं पूर्ण नाव आहे यमाचा. आता यमाचा मध्ये बघा लघु गुरुक्रम आपण ठरवताना पहिला आद्य लघु येणार. आद्य लघु येणार म्हणजे बघा य कसं आहे की य ला फक्त अ ची मात्रा लागलेली आहे, जी कशी असते, लघु असते नेहमी. म ला आ ची मात्रा लागलेली असते, म्हणजेच अक्षर कसं झालं, दीर्घ झालं. दीर्घ अक्षराची खूण कशी असते तर आडवी रेषा असते. च ला आ ची मात्रा लागलेली आहे, म्हणजेच अक्षर कसं झालं, गुरु झालं. आणि गुरुची खूण कशी असते, आडवी रेष असते. तर य गणामध्ये लघु गुरुक्रम ठरवताना आद्य लघु असतो. आद्य लघु म्हणजे सुरुवातीचं अक्षर हे लघु आहे आणि नंतरचे 2 जे आहे ते दीर्घ आहे. म्हणजे लघुक्रम, अर्धचंद्र, आडवी रेष आणि आडवी रेष असं याप्रमाणे येणार. आता र गणाचं नाव आहे राधिका. तर राधिकामध्ये मध्य लघु आहे. र ला आ ची मात्रा लागली आहे, म्हणजेच ते कसं आहे, दीर्घ आहे. ध ला ई ची मात्रा लागलेली आहे, पण ई ची मात्रा कशी आहे, छोटी आहे. म्हणून ते अक्षर जे आहे ते लघु होणार आणि लघुची खूण आपण अर्धचंद्र देतो.
क ला आची मात्रा लागलेली आहे म्हणजेच अक्षर कसं आहे दीर्घ आहे आणि दीर्घ अक्षराची खूण जी आहे ती कशी आहे आडवी रेघ अशी आहे. नंतरचा गण आहे त गण. त गणाचं पूर्ण नाव आहे तारा प. तारा प मध्ये बघा अंत्यलघु. अंत्यलघु म्हणजे शेवटचं अक्षर कसं आहे लघु आहे. त ला आची मात्रा लागली आहे म्हणजेच दीर्घ आहे. दीर्घची खूण आहे आडवी रेषा. र ला आची मात्रा लागलेली आहे म्हणजेच अक्षर कसं झालं दीर्घ झालं. दीर्घची खूण काय आहे आडवी रेघ आणि प ला अचीच मात्रा लागलेली आहे म्हणजेच अक्षर कसं झालेलं आहे लघु आहे. लघुची खूण आहे अर्धचंद्र. नंतरचा गण आहे न गण. न गण याचं पूर्ण नाव आहे नमन. याच्यामध्ये न मन सगळेच अक्षर कसे आहे लघु आहे. लघु का बरं आहे कारण की अचीच मात्रा लागलेली आहे ना आणि अची मात्रा जेव्हा लागलेली असते व्यंजनांना तर तेव्हा आपण त्या अक्षरांना लघु अक्षरे समजतो आणि सर्व लघु असल्यामुळे लघुची जी खूण आहे अर्धचंद्र तीच आहे. आता नंतरचा गण आहे भ गण. भ गणाचं नाव आहे भास्कर. भास्कर मध्ये बघा आद्य गुरु आहे. आद्य गुरु आहे म्हणजे काय सुरुवातीचं जे अक्षर आहे ते गुरु आहे. भ ला आची मात्रा लागलेली आहे म्हणजेच काय आहे दीर्घ अक्षर आहे. दीर्घ अक्षराला आपण गुरु अक्षर म्हणतो आणि त्याची खूण आडवी रेष अशी देतो. त्याच्यानंतर स्क. स्क अर्धा स आहे आणि त्याला क आहे. स्क जरी जोडाक्षर असलं तरी त्याला कुठलीही म्हणजे आची वगैरे मात्रा लागलेली नाही म्हणूनच ते लघु अक्षर आहे आणि लघु अक्षर असल्यामुळे आपण संकेत खूण काय दिलेली आहे तर अर्धचंद्र दिलेली आहे. आणि र र हे सुद्धा लघु अक्षर आहे त्याचे संकेत खूण काय आहे तर अर्धचंद्र आहे. त्यानंतरचं गण आहे ज गण. ज गणाचं पूर्ण नाव आहे जनास. जनास मध्ये मध्य गुरु आहे कारण की ज लघु आहे. लघुची खूण अर्धचंद्र आहे. न ला आची मात्रा लागल्यामुळे ते दीर्घ अक्षर आहे म्हणजेच गुरु आहे म्हणून गुरुची खूण आपण आडवी रेषा दिलेली आहे आणि स लघु अक्षर आहे म्हणजेच त्याची संकेत खूण काय आहे तर अर्धचंद्र आहे. त्यानंतरचा गण आहे स. स गणाचं पूर्ण नाव काय आहे समरा. याच्यामध्ये अंत्यगुरु आहे. अंत्यगुरु म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे रा हे कसं आहे दीर्घ आहे. स लघु अक्षर आहे खूण अर्धचंद्र. म लघु अक्षर खूण अर्धचंद्र आणि रा हे गुरु अक्षर आहे म्हणजे दीर्घ अक्षर आहे खूण काय आहे आडवी रेषा. त्यानंतरचा आठवा गण आहे म गण. म गणाचं पूर्ण नाव काय आहे मानावा. मानावामध्ये पुन्हा म ला आची मात्रा लागलेली आहे म्हणजेच ते दीर्घ अक्षर आहे. न ला आची मात्रा लागलेली आहे म्हणजेच ते दीर्घ अक्षर आहे आणि व ला आची मात्रा लागलेली आहे म्हणजेच ते दीर्घ अक्षर आहे आणि दीर्घ अक्षर आहे म्हणजेच गुरु आहे आणि गुरुच्या आपण पुन्हा इथे दिलेले आहे आडवी रेष आडवी रेष आणि आडवी रेष. याप्रमाणे हे 8 गण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि त्याचा लघुक्रम कोणता आहे हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा. हे लक्षात यासाठी ठेवायचं आहे की समजा आपण जेव्हा गण पाडतो आणि गण पाडल्यानंतर आपण त्या गणाचं नाव देतो तर गणाचं नाव समजा तुम्ही य दिलं तर त्याचा लघुक्रम कसा यायला पाहिजे अर्धचंद्र आडवी रेष असाच यायला पाहिजे. समजा तुमचा असा लघुक्रम आला नाही तर तुम्ही रसदीर्घामध्ये काहीतरी चुका केल्या असा त्याचा अर्थ होईल. आणि जेव्हा आपण वृत्त हा पाठ शिकतो तेव्हा पद्य लिहिताना रसदीर्घामध्ये समजा तुमच्या चुका झाल्या तर तुमचा लघुक्रम हा बरोबर येणार नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणून लिहिताना रसदीर्घ अक्षरांकडे बरोबर लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर गण कसे पाडतात हे आपण बघूया. एक उदाहरण मना बोलणे नीच शोषित जावे. समजा ही पद्याची ओळ आहे तर याचं गण आणि लघुक्रम कसं ठरवतात हे आपण बघूया आणि त्या गणाला आपण नाव देऊ. आता आपण सांगितलं 3-3 अक्षरांचा एक गण करायचा आहे. मग आता म ना बो हा झाला एक गण. मग ल ने नी हा झाला दुसरा. मग च सो शी
जावे हा झाला चौथा. याप्रमाणे आपण 3-3 अक्षरांचे गट केले, यालाच आपण गट म्हणूया. आणि आता याचा लघुक्रम आपण ठरवू. म हे लघु अक्षर आहे, अ चीच मात्रा आहे म्हणजे लघु अक्षर आहे. न ला आ ची मात्रा आहे म्हणजेच दीर्घ अक्षर आहे, त्याची खूण काय आहे, आडवी रेषा आहे. ब ला ओ ची मात्रा लागलेली आहे म्हणजेच काय आहे, दीर्घ अक्षर आहे. गुरु, गुरुची खूण आपण आडवी रेषा देऊ. आता ल कसं आहे, तर अ ची मात्रा लागल्यामुळे हे लघु अक्षर आहे. लघु अक्षराची खूण काय आहे, अर्धचंद्र आहे. न ला ए ची मात्रा लागलेली आहे म्हणजेच अक्षर कसं झालं, दीर्घ झालं. दीर्घ म्हणजेच गुरु, संकेत खूण काय आहे, आडवी रेषा. न ला मोठ्या ई ची मात्रा लागलेली आहे म्हणजेच अक्षर कसं झालं, गुरु झालं. आणि गुरुची आपण संकेत खूण देऊया आडवी रेष. च लघु अक्षर आहे म्हणून अर्धचंद्र आपण देऊया. स ला ओ ची मात्रा लागलेली आहे म्हणजेच ते अक्षर कसं होईल, दीर्घ होईल म्हणून आडवी रेष, संकेत खूण. आणि श ला मोठ्या ई ची मात्रा लागलेली आहे म्हणजेच अक्षर कसं होईल, दीर्घ होईल म्हणजेच गुरु होईल. आणि गुरुची खूण आपण देऊया आडवी रेष. तो लघु अक्षर आहे, अर्धचंद्र, संकेत खूण. ज ला आ ची मात्रा आहे म्हणजेच दीर्घ अक्षर आहे, संकेत खूण, आडवी रेष. व ला ए ची मात्रा लागलेली आहे म्हणजेच अक्षर कसं आहे, दीर्घ आहे, गुरु आहे. आणि गुरुची खूण आहे आडवी रेष. मग आता याचा लघुक्रम काय झाला, अर्धचंद्र, आडवी रेष आणि आडवी रेष. असा लघुक्रम या मराठीतील जे मूलभूत 8 गण आहेत यापैकी कोणत्या गणाचा असतो, तर य गणाचा असतो. यमाचा य गण जो आहे ना त्या गणाचा असा लघुक्रम असतो. म्हणून याला नाव द्यायचं य. याला सुद्धा य. म्हणजेच या ओळीचे गण काय पडलेले आहे, य य य य. याप्रमाणे अक्षर गणवृत्त असतं. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 8वीच्या कोणकोणते अक्षर गणवृत्त होते हे आपण घेऊया.